पालघर जिल्ह्यातील बोईसर मतदारसंघात आमदार विलास तरे यांच्या गावातच जिओचा मोबाईल टॉवर बंद. 10 दिवसांपासून नेटवर्क सेवा ठप्प. महागडे रिचार्ज करूनही फोन कॉल न लागल्याने ग्रामस्थ हैराण झाले. मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच ढेकाळे गाव 10 दिवसांपासून नॉट रिचेबल आहे. जिओच्या मोबाईल टॉवरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा आरोप आहे. फक्त ढेकाळेच नव्हे तर गांजे, जानसई, खैरे, सुळशेत, वेहलोली, बामरोठे या गावातही नेटवर्क बंद. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर टॉवर सुरू ठेवण्यासाठी जिओकडून जनरेटरचीही व्यवस्था नाही. महागडे रिचार्ज करूनही सेवा मिळत नसल्याने ग्रामस्थ संतापले आणि आता जिओ सोडून एअरटेलमध्ये पोर्ट करण्याकडे ग्राहकांचा कल दिसू लागला. जिओने पूर्वी सेवा मोफत दिली, मात्र पैसे घेऊनही आता सेवा बंद का? वास्तविक ग्रामीण शहरी भागात बीएसएनएलचे झाले मोठे असताना सुद्धा सरकारी यंत्रणा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बंद पाडल्या. त्यामुळे डुकराच्या भरोश्यावर उखळावर बसण्याची वेळ सध्या मोबाईल ग्राहकांवर आली आहे. जिल्ह्यात सर्वत्रच जिओच्या नेटवर्कमध्ये चढ उतार होत आहेत. ग्रामस्थ विचारतायत, आमदारांच्या गावातच सेवा ठप्प असेल तर बाकी गावांचं काय? नेटवर्क नसल्यामुळे काय तुम्हाला समस्या निर्माण झालेल्या आहेत? मी ढेकाळे गावचा रहिवासी आहे. इथे गेले 15 दिवस जिओला रेंज नाही आहे. आम्ही इमर्जन्सीमध्ये कुणाशी संपर्क साधू शकत नाही, काय नाही. बऱ्याचशा अडचणी येत आहेत. कोणी हॉस्पिटलमध्ये असले तर संपर्क होत नाही. जिओनी लवकरात लवकर काम हे करून नेटवर्क चालू करावा. गेले 3 महिने झाले मी सांगतो, माझा 10 वर्ष झाला हाच नंबर आहे जिओचा. पण आता अशी वेळ आहे का आम्हाला कधी एअरटेलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर जिओने याची दखल घ्यावी आमची.